रामकृष्ण हरी माऊली. आजच्या कथेचं नाव आहे नाथषष्ठी. संत या 2 अक्षरी मंत्राने सर्व पापे पळून जातात. षड रिपूंचा नाश होतो. संत सेवेचा महिमा अद्भुत आहे. त्यांच्या कृपेने 3 लोकात कीर्ती होते, मुक्ती मिळते. तन मन धन संताला अर्पण करतात तेव्हा सद्गुरूंचा साक्षात्कार होतो. जो शास्त्रांचे उत्तम अध्ययन करतो त्याप्रमाणे स्वतः आचरण करतो आणि शिष्यांना त्यांचा उपदेश करून त्यांनाही आचरणाला प्रवृत्त करतो, त्यालाच संत असे म्हणतात. असे हे संत म्हणजेच एकनाथ महाराज. शके 1521 फाल्गुन वैद्य षष्टीला एकनाथ महाराजांनी समाधी घेतली. म्हणूनच यास षष्टीस नाथषष्ठी असे म्हणतात. नाथांच्या आयुष्यात या षष्टीला फार महत्व आहे. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्तांचे दर्शन, नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह, जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी या एका तिथीला झाल्या. नाथांनी संसार करून परमार्थ केला. एकनाथी भागवत ही भगवंताच्या 11व्या स्कंदावरील टीका प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरीची मूळ प्रत मिळवून ती शुद्ध करण्याचे कामही एकनाथांनी केले. स्पर्श अस्पर्श हा भेद नाथांनी कधीही मानला नाही. काशीहून रामेश्वराला न्यायच्या कावडीतील गंगेचे पाणी नाथांनी ताणलेले तळमळणाऱ्या गाढवाला पाजले. ज्या नाथांच्या घरी साक्षात ईश्वराने श्रीखंड्या बनवून पाणी भरले त्या नाथांच्या घराण्याचा हा कुलवृत्तांत. एकदा नाथ गोदावरीहून स्नान करून येत होते. एक यवन त्यांच्यावर थुंकला. नाथांनी परत जाऊन आंघोळ केली. तो ग्रस्त परत थुंकला. असे नाथांनी त्या दिवशी 108 वेळा स्नान केले. शेवटी वन थकला. नाथांनी क्षमा मागून त्याला नाथ म्हणाले, वेड्या, मी तुझा आभारी आहे. तुझ्यामुळे मला आज 108 वेळा गोदावरी स्नान घडले. काय हा संगम. नाथषष्टीला भानुदास महाराज एकनाथ नाम घोषणांच्या गदारोळाने पैठणचा अंसन भरून जातो. समाजाच्या सर्व थरात परमार्थ शिरावा यासाठी नाथांनी फार खटाटोप केला. नाथांचे समाजावर असे अपार उपकार आहेत. म्हणून नाथषष्टीचा उत्सव गावोगाव होतो. नाथषष्ठी म्हणजे फाल्गुन पक्षात येणारी षष्ठी. तिथे एवढाच या षष्टीचा अर्थ नाही, तर एकनाथ महाराजांच्या जीवनात या 6 महत्वाच्या घटनांनी त्यांची त्यांच्या सद्गुरूशी झालेली एकरूपता जणू सिद्ध होते. परमार्थ सफल व्हायचा असेल तर या 6 गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. नंबर 1 शिष्य, नंबर 2 गुरु, नंबर 3 सेवा, नंबर 4 उपदेश, नंबर 5 ज्ञान, नंबर 6 कृतार्थ प्राप्त झाली म्हणजे गुरुचे गुरुपण संपते, शिष्यांचे शिष्यपणा संपते व दोघांचे एकाच स्थितीला म्हणजे एकाच क्षणात निर्वाण होते. गुरु आणि शिष्य एकरूप होतात. नाथषष्टीमध्ये हे 6 योग एकत्र येतात. षष्टी म्हणजे 6चा समुदाय. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर या षडरूपांच्या समुदायाने आपल्याला अनाथ केले आहे, दीन केले आहे.
पण श्री संत एकनाथ महाराजांनी या सहांना जिंकले होते, म्हणून ते नाथ झाले. यालाच नाथ षष्ठी म्हणतात. रामकृष्ण हरी.